इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। बाळंतपणाचा खर्च माहेरील लोकांनी दिला नाही म्हणत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती सासू सासऱ्याने विवाहितेचा गळा आवळून खून केला। पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे सोमवारी ही घटना घडली। खून केल्यानंतर सदर विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला। करोळे तालुका पंढरपूर येथील मायाक्का उर्फ माया विष्णू शिंगाडे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे। 19 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजता विष्णू हरिदास शिंगाडे आणि आई मंगलाबाई शिंगाडे हे दोघेही विष्णू याची पत्नी मायक्का उर्फ माया वय 23 हिने घराजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्याचे सांगून तिला उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे उपचारासाठी नेले होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाची पाहणी केल्यावर तिच्या गळ्यावर गळफास घेतल्याचे व्रण दिसत होते, परंतु चेहऱ्यावर मारहाणीच्याही जखमा होत्या। त्यामुळे पती व सासूकडे केलेल्या अधिक तपासण्यात त्या दोघांच्या बोलण्यात तफावत जाणवली। त्यामुळे संशय बळावल्याने दोघांकडे सखोल तपास करत मयत महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरीय तपासणी केली असता तिचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले। तपासाअंती पती सासू सासरे यांनीच तिचा गळा दाबून खून केल्याचे आणि नंतर आत्महत्येचा बनाव केल्याचे उघड झाले। याआधीही मृत महिलेचा सासरकडील लोकांकडून तिच्या बाळंतपणाचा खर्च माहेरकडील लोकांनी दिला नाही म्हणून आणि चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक मानसिक छळ सुरू होता। तिला माहेरी जाऊ देत नव्हते, माहेरच्या व्यक्तीशी बोलू दिले जात नव्हते। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कर्मचारी अरुण राजकर, संदेश शित्तोडे, हनुमंत सावंत, श्याम गायकवाड, स्वप्नील वागल, अमोल माळी, धनांजी सुर्वे यांनी पार पाडली।